Hello, check. Hello, hello, check. आणि बॉलिंग वरती आलाय तो हा मयुरेश. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये मी सागर हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी स्ट्राईक मार्क वरती मिस्टर सनी मयुरेशच्या विरोधामध्ये फलंदाजी करतील. पहिला बॉल यावेळी अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी यष्ट्यांच्या जवळून जाणारा चेंडू फलंदाज बीट झाले, कोणते धाव मात्र भेटत नाही या बॉलवरती. निर्धाव चेंडूची सांगता दॅट्स सुपर स्टार्टअप पाहायला मिळते. मयूरेश है तो मुमकिन बनेगा. पिछले मैच में मयूरेश ने शानदार गेंदबाजी का परिचय दिखलाया था. उसी मयूरेश के कंधों पर जिम्मेदारी होगी. वो कहते हैं ना कि पानी के बिना नदी अधूरी होती है, अतिथि के बिना मंच अधूरा होता है, पैसों के बिना पॉकेट अधूरा होता है, और सिक्सर और बाउंड्री के बिना ये क्रिकेट का खेल अधूरा होता है. मयूरेश इसी बीच तैयार होते हुए अलोंग द कारपेट खेलने का प्रयास किया था मिस्टर सनी ने. ये दूसरी गेंद, शानदार फील्डिंग का परिचय देते हुए खिलाड़ी जब तक आकर गेंद को फील्ड करते उसके पहले बड़ी इत्मीनान के साथ सनी और भाई ने दौड़कर सिंगल मुकम्मल किया था. सिंगल के साथ सनी ने निजी खाता खोला, टीम का खाता खोलते हुए नजर आएंगे. रन संख्या आगे बढ़ती हुई मात्र सिंगल रन, 2 गेंदें अभी तक पहले ओव्हर की हो चुकी है. मयूरेश ने चांगली सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट टाकला, त्यानंतर 1 धाव दिली आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेला चांगला फटका खेळला, हवाई फायर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत, झेल पकडतायत आणि पहिला झटका बसतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला म्हणजे शिवसंघाला. सो धन्यवाद, थैंक यू वेरी मच. अब धीरे धीरे मैदान की तरफ आगे बढ़ते हुए मिस्टर सुजीत, जर्सी नंबर 23. आता आता तो सुजीत जातोय. हा आउट झाला, हा आउट झाला. भाई के आउट हो जाने के बाद अब नए खिलाड़ी नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए सुजीत अब मैदान की तरफ आगे बढ़ेंगे. मयूरेश ने ब्रेक थ्रू प्राप्त करके दिया था. पहली गेंद डॉट आई थी, उसके बाद सिंगल, उसके बाद वो विकेट मिलता हुआ शानदार कैच पकड़ा था वहां पर सीमा रेखा की तरफ. मयूरेश तैयार होते हुए ओवर द विकेट रिवर्स का प्रयास करना चाहते थे. ये देखिए अंपायर की तरफ जरूर देखा था, क्या कोई इशारा आएगा? नहीं, ये भी डॉट गेंद आती हुई. एक एक डॉट बॉल पुन्हा एकदा दबाव निर्माण करतोय फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. सुजीत याच्याकडनं मोठमोठे फटके अभिप्रेत आहेत. सरळ बॅटनी धावा येत नाहीत आणि त्याच्यामुळे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता सुजीत कडून, परंतु हा देखील चेंडू डॉट येतोय. डॉट बॉल आल्यानंतर जर आपण बघितलं तर शिवसंघाच्या प्रांगणामध्ये सन्नाटा पसरला. जे हनुमान विसापूर संघाने शानदार सुरुवात आतापर्यंत गोलंदाजी मार्कवरती दिली आहे. पुन्हा एकदा यावेळेला थोडासा फुटवर्कचा वापर करत फ्रंट फुटवरती चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु मयूरेशने शानदार गोलंदाजी केली आहे. कोणत्याही खेळाडूला हात खोलण्याची संधी दिलेली नाही आहे. अप्रतिम कामगिरी, मयूरेशचं कौतुक करावं लागेल, कारण 2 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये मयूरेशच्या समोर आक्रमक फलंदाज असताना देखील मयूरेशने लाजवाब गोलंदाजी केली आहे. पहिलं बघितलं की भाईला त्याने बॅक टू द पॅव्हलियन पाठवलं, त्यानंतर सुजित आला आणि सुजितला देखील आतापर्यंत त्यांनी जखडून ठेवले. जणू का पायामध्ये जंजीर बांधलंय असं चित्र मैदानाच्या आत मयूरेशच्या माध्यमातून. या षटकामध्ये पुन्हा एकदा पुढचा बॉल टाकण्यासाठी आउटफील्ड फास्ट चेंडू दन करत आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी सुजितच्या बॅट मधून आलेला हा पहिलाच खतखलीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. टीमची धावसंख्या मात्र पोहोचतीये 5 या आकड्यावरती. कमॉन डीजे. चला फास्ट घ्या. अजून देखील 3 सामने आपल्याला खेळवायचे, जरा फास्ट घ्या प्लीज, विनंती आहे आपल्याला. पंच सुरेश सर.
नाही तिसऱ्या फेरीत सर, तिसरा फेरी आदर्श मंडळ आणि JK11 शिवतर नाही नाही संपली शेवटची. याच्यानंतर आपण तिसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. आदर्श क्रीडा मंडळ अ आणि JK11 शिवतर. चला आपल्याला विनंती करतो आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. तिसऱ्या राऊंडचा पहिला सामना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती बॉलर सज्ज होतोय. या काय हा रन 5. यावेळेला आपण पाहूया किती धावा मिळतात. ते मिसफील्ड होते थोडीशी. दुहेरी धाव देखील पूर्ण केली. संभवतः तिसऱ्या धावेसाठी धावलेले असावे. पंच किती धावा या बॉलवरती येत आहेत? 3 धावा. 3 धावा येत आहेत या बॉलवरती आणि 13 धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकते आहे. गोलंदाजी मार्कवरती बॉलर आलेत. बॉलर्स नेम रोहन आलेत. पहिल्याच बॉलवरती 3 धावा वसूल केल्यानंतर टीमची धावसंख्या 8 पर्यंत पोहोचवली. याच्यानंतर आदर्श क्रीडा मंडळ आणि JK11 शिवतर. निलेश दादा आपण टॉस करून घेऊया. यावेळेला चांगला फटका खेळला जातोय. चेंडूला खेळून काढले जात आहे डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय मॅक्सिमम षटकार. दॅट्स अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे ऐकूया मधुर संगीत. 7 भागी हा 8 ने 7 14 8 ने 7 14 ओके. रोहनने आतापर्यंत 2 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती 3 धावा. त्याच्यानंतर षटकाराला पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी रोहन पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न केला. सक्सेसफुल पॉवरफुल. चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. येतोय पुन्हा एकदा हा दणदणीत चौकार. कमॉन डीजे. हॅलो 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 डीजे थँक्यू. डीजे थँक्यू धन्यवाद. जर पाहायला गेलं तर एकंदरीत 18 झालेले आहेत. एक खेळाडू तर बाद झालाय. षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. शेवटचं षटक इन प्रोग्रेसला मैदानाच्या आतमध्ये. राईट अप ओव्हर द विकेट बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. येणारा पुढचा बॉल कशा प्रकारे हँडल केले हे देखील पाहावं लागेल. ऑफ्रंट बाहेर शफल झालेत. या बॉलवरती मोठा प्रहार डीप स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या दिशेने चेंडू दणदण करत सीमा रेषा पार. येतात दणदणीत खणखणीत चौकार. कमॉन डीजे. 22वा धाव फलकावरती पूर्ण होत आहे. शानदार बॅटिंग सुजित यांची. नंबर 3 वरती ते फलंदाजीसाठी गेलेले होते. याच्यानंतर फार महत्वाची लढत. आदर्श क्रीडा मंडळ आणि JK11 शिवतर यांच्यामध्ये तिसऱ्या फेरीचा पहिला सामना आणि त्याच्यानंतर श्रीराम गवे वर्सेस. चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो अर्थातच श्रीराम गवे संघाबरोबर खेळेल. दरम्यान यावेळेला जोरदार आक्रमण केलं जातं रोहन यांच्यावरती. पहिल्या बॉलवरती 3 धावा. दुसऱ्या बॉलवरती षटकार. त्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती 2 चौकार. सुजितची लाजवाब बॅटिंग आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. ओहो वेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. सूर्यकुमार यादव स्टाईल खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला धावचीची संधी येते. फलंदाज संभवता बॅक टू द पॅव्हिलियन होऊ शकतो. नो डाऊट ऍब्सोल्युटली. महत्वाची विकेट पॅव्हिलियन कडे परतते. 22 या धावसंख्येवरती आणि यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. रोहित फलंदाजी मार्कवरती. रोहित शर्मा जर्सी नंबर 45. यावेळेला रोहितला तुम्ही पाहताय शिवसंघाचा चमचमता सितारा. नंबर 4 वरती संधी मिळाली आहे. एक उत्तम क्रिकेटपटू, एक उत्तम पंच म्हणून देखील सातत्याने त्याला मी पाहिलंय. अर्थात ज्या वेळेला आम्ही महाडमध्ये जातो त्यावेळेला अनेक स्पर्धांमध्ये त्याला मी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. आज ऍज अ क्रिकेटर म्हणून, ऍज अ खेळाडू म्हणून देखील रोहितकडनं एका फार मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा असेल. लेफ्ट स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा पुल करायचा. यावेळेला पंचांचा इशारा येतोय. पंचांचं बोट आकाशाकडे. यस फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. हिट विकेट. बोल्ड. यस क्लीन बोल्ड. शेवटच्या 2 बॉलवरती कमबॅक केलं होतं विसापूरने. एकंदरीत पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 22 विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 5 धावा आल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की 17 धावा वसूल केल्या. शानदार गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर शानदार बॅटिंग दुसऱ्या ओव्हरमध्ये. एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा. सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी महत्वाचा टॉस होईल. एकीकडे आपण पाहणार आहोत आदर्श क्रीडा मंडळ तर दुसरीकडे JK11 शिवतर. टॉस झाल्यानंतर
टॉस झाल्यानंतर पुन्हा एकदा सेकंड इनिंगच्या खेळाला सुरुवात होईल आणि कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होईल. ऐकूया पुन्हा एकदा द व्हॉइस ऑफ द अपोलो मिस्टर ऍडव्होकेट सनी मोहिते सर यांना. टॉस झाला निलेश दा. चला 12 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. इथे बॅटिंग करणारा संघ जय हनुमान विसापूर या संघाला 23 धावा करायच्या 12 बॉल मध्ये. शिवतर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंगचं त्यांनी डिसिजन घेतलंय. सनी सर या ठिकाणी आपण मान्यवरांचा पुनश्च एकदा यथोचित सन्मान करूया. नवतरुण मित्रमंडळ दयाळ काझरकोण यांच्या वतीने आयोजित राधाकृष्ण चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी लेदर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय पदाधिकारी आदरणीय शाबुद्दीन परकार सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण परकार सरांचा यथोचित सन्मान करूया. मी आमच्या मुंबई मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय किसनजी माळिक सर आपल्याला नम्रतेची विनंती करतोय. लेदर टेनिस क्रिकेटचे सन्माननीय पदाधिकारी आदरणीय शाबुद्दीन परकार सर यांचा आपण यथोचित सन्मान करूया. सन्मान चिन्ह श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आपण सरांचा सन्मान करतोय. आदरणीय शाबुद्दीन परकार सर यांचा या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. सर आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जमील परकार सर हे देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण जमील परकार सर यांना देखील सन्मानित करूया. मी पुनश्च एकदा किसनजी माडिक सर आपल्याला नम्रतेची विनंती करतोय. कृपया आपल्या शुभ हस्ते जमील परकार सर यांना आपण सन्मानित करूया. जाऊया पुन्हा एकदा ओव्हर टू सनी सर. धन्यवाद. असला अंपायर आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करूयात. अजून देखील 3 मॅच होणं बाकी राहतील. 3 मॅच बाकी आहेत अजून. पहिलं षटक असेल गोलंदाज म्हणजेच सनी यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाज. बॅटर्सचं नाव बॅटर्स नेम नक्कीच मागच्या मॅचचा हा जो खेळाडू आहे तो हिरो ठरला होता. जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. निशांत आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सनी असतील. 23 धावा डिफेन्स करायच्या आहेत. बॅटिंग तेवढी खास तेवढी खास झाली नव्हती या ठिकाणी. बघा बॅटिंगचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 काढले आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये तो कमबॅक 17 धावांचा होता आणि 23 धावांचा पाठलाग करतोय आता बॅटिंग करणारा संघ ज्यांना आपण पाहताय. विसापूरचा संघ मात्र मित्र म्हणून माफक असं आव्हान आहे. या 2 ओव्हरमध्ये 23 करायच्यात आणि या ग्राउंडवरती होऊ देखील शकतील. फक्त तुम्हाला वेल कनेक्ट करावे लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी केली जाते. गोलंदाज तयार असेल जिथे सनी यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला बॉल टाकण्यासाठी तिथे तयार राहिलेत. पहिल्याच बॉल वरती वेलकम सुस्वागतम वा सुशांत वा सुशांतच्या माध्यमातून अगदी निशांतच्या माध्यमातून अगदी अनबिलिव्हेबल अविश्वसनीय फटका षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद मुकेश सर जे आहेत त्यांच्या माध्यमातून या सिक्सर साठी निशांतच्या 100चं कॅश प्राइज झालंय. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बाजू बदलली आहे. राऊंड द विकेट बॉलिंग करतील. माऊली ट्रान्सपोर्टचे सर्व्हिसराव मुकेश सर यांच्याकडून ते कॅच हो यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक व्हाट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे.
पहिल्या 2ला 2 आपल्याला बघायला मिळाले. एकंदरीत याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश होते की काय. सनी सारख्या आक्रमक शैलीच्या बॉलरवरती या ठिकाणी बघा अगदी सुपर फटकेबाजी आपण बघतोय. चांगल्या प्रकारची फटकेबाजी. पहिल्या 2च्या 2 बॉल वरती मोठे घनागती प्रहार केले ते मॅक्झिमम बघायला मिळाले. कमी गतीचा बॉल आहे. आता इथे बॉलर देखील कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि कमबॅक करू देखील शकतील. मॅच मध्ये आता कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 मॅक्झिमम आपल्या निशांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. तर समोर देखील आपण पाहायला गेलं तर येणारा पुढचा बॉल आहे संकट आणेल की मॅक्झिमम येईल. यावेळेला बघा फुल टॉस बॉल देखील मिस केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. या बॉलवरती केवळ एकच धाव मिळेल आणि धाव संख्या 13ला जाऊन पोहोचते. षटकातील 2 चेंडूंचा बॉल आता मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शिल्लक आहेत. षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या 13ला जाऊन पोहोचले. इथून जर एखाद विकेट आपल्याला जर बघायला मिळालं तर मॅच मध्ये अगदी मोमेंटम शिफ्ट देखील होऊ शकतं. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर्स आहेत निशांत आणि त्याचबरोबर अक्षय. या दोन्ही खेळाडू अगदी लेफ्ट हँडेड बॅटर्स आपल्याला बघायला मिळतील. समोर येणारा बॉल पुढचा शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या षटकातील. पुढच्या बॉलवरती कशा प्रकारची स्ट्रॅटेजी घेऊन फटकेबाजी केली जाईल. कमी गतीचा बॉल टाकलाय. जिथे अजिबात पेस देत नाहीयेत. अगदी गती नाही देत आहेत. इथे लेग बाईच्या माध्यमातून इथे पंचांचा इशारा आला. 1 धाव मिळू शकेल. धाव संख्या आता 14ला जाऊन पोहोचले. लेग बाईच्या माध्यमातून ही धाव मात्र आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. धाव संख्या 14ला जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी अजून देखील 9 धावांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या संघाला. हवेला मोठा प्रहार केला. हवेमध्ये बॉल आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतच नाहीये. चेंडू दणदणकर सीमा रेषा पार चौकार. 1चा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे 18 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी केवळ अजून देखील 5 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी विश्रांती ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याला 6 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 5. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित यांना बघताय तुम्ही. अगदी चांगले क्रिकेटपटू आणि त्याचबरोबर नामांकित असे प्रसिद्ध पंच देखील आहेत. राऊंड द विकेट ते बॉलिंग करतील. 6 बॉल मध्ये 5 धावा डिफेन्स करून दाखवतील की काय. फलंदाज त्याचबरोबर ही जर मॅच रोहित जे आहेत त्यांनी जर मॅच जिंकवून दिली आपल्या संघाला तर नक्कीच दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी म्हणजे आमचे क्षीरसागर सर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. रोहित तुमच्यासाठी एक संधी आहे. तुम्हाला जिंकून जर का तुम्ही दिलं तर 500चं कॅश प्राइज तुम्हाला मिळेल. इथे या बॉल वरती जर पाहायला गेलं तर बॉलिंग चांगली केली होती. एक सिंगल आपल्याला बघायला मिळते. स्ट्राइक रोटेट होते. 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. इथे एखाद विकेट आली तर मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं आणि या मॅच मध्ये काय आपल्याला होऊ देखील शकणार आहे. 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. रोहित चमत्कार करेल का हे देखील बघावं लागेल. शेवटचा षटक आहे. 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. राऊंड द विकेट्स बॉलिंग करतायत रोहित. यांच्यासाठी 500चं कॅश प्राइज क्षीरसागर सर यांच्याकडून दिलं जाईल. पण कधी ही मॅच तुम्हाला जिंकून द्यावी लागेल आपल्या संघाला तरच ते कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. 5 बॉल मध्ये 4 धावा डिफेन्स करायचे तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या संघाला या 5 मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. फलंदाज तयार आहेत. पुढचा बॉल आहे. हो चेंडू पडल्यानंतरला काटा बदलला. चेंडू इथे दणदणकर सीमा रेषा पार चौकार. मॅच फिनिश. इथे सामना जिंकलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघानं.
माऊली कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा माऊली ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्व मुकेश सर यांच्याकडून 200चं कॅश प्राइज त्यांना ते दिलं जाईल आणि मॅन ऑफ